तर घुळघुळा वाजती टाळ, टाळाटाळी लोपला नाद, अंगोअंगी मुरला छंद या अभंगाप्रमाणे प्रत्येक वारकरी माऊलींच्या रिंगण सोहळ्यामध्ये रंगून गेला आणि यावेळी हातात विणा घेत वारकऱ्यांनी धावत माऊलींच्या पालखीला प्रदक्षिणा घातली. या अनुपम्य सोहळ्याच्या दर्शनानं डोळ्यांचं पारणं फेडलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं जे काही गोल रिंगण आहे ते सुरू आहे आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने हे सगळं जे टाळकरी आहेत, वारकरी आहेत, हे भक्तिरसामध्ये नाहून निघत आहेत. विशेषतः हा जो अलौकिक सोहळा आहे, टाळांचा घोष आहे, मृदंग वाजतोय, तर विनेकरी देखील आपण समोर पाहतोय कशा पद्धतीने माऊलीच्या ज्या पालखीला प्रदक्षिणा घालताना देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि हा जो सोहळा आहे हा अनुपम्य सोहळा आहे. या सोहळ्याचं वर्णन देखील शब्दामध्ये करता येत नाही. या आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी आकारा अमुजा ताडा, तुका म्हणे भिडा भक्तीची आ. एवढंच नाही तर इथं लुप्तली नादी लागली समाधी, मूढ जन नरणारी डोंकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव एकच सिद्ध साधकारे. अशा पद्धतीने हा उडीचा खेळ असतो आणि हा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. प्रत्येक भाविक या खेळामध्ये तल्लीन झालेला असतो. टाळकऱ्यांच्या चेहऱ्यावरती देखील तेवढाच आनंद असतो आणि हा रिंगण सोहळ्यामधला परमोच्च आनंद इथले सगळे भाविक आहेत. भाविक या सोहळ्यामध्ये मात्र एकंदरीत या रंगामध्ये रंगून गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, खुडूस. संत तुकाराम महाराज यांची पालखी अकलूजकरांचा पाहुणचार घेऊन आता पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आणि पालखीचा पहिला विसावा माळीनगर इथे होणार असून दुसरा विसावा पायरीचा पूल इथे होणार आहे. यासोबत एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा खुडूस इथे संपन्न झाला. लाखो भाविक वारकरी भजन भक्तीमध्ये दंग झाल्याचे बघायला मिळाले. तर माळीनगरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उभं रिंगण पार पडलं. टाळ मृदुंग आणि ढोल ताशांच्या गजरात वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला. तर आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा 6 जुलै रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्तानं श्रींच्या दर्शन रांगेत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यंदा मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगेचं सूक्ष्म नियोजन करून अत्याधुनिक पद्धतीची दर्शन रांग तयार केल्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांचा प्रवास सुखकर होऊन जलद आणि सुलभ दर्शन होत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी मोठ्या भक्तिभावानं येणाऱ्या भाविकांचा अपघात झाल्यास त्यांना शासनानं मदतीचा आधार जाहीर केलाय. अपघातानं अथवा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यास 4 लाख रुपये तर 8 दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात राहिल्यास 16,000ची मदत देण्याबाबतचा शासन आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव संजय इंगळे यांनी जाहीर केलाय. आषाढी एकादशीचा महापूजेचा मान यंदा 11 पुजाऱ्यांना मिळालाय. यावेळी कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री आषाढी एकादशीची महापूजा करणार आहेत आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संदीप कुलकर्णी, प्रसाद दशपुत्रे, सौ वाष्टेकर, सोमनाथ स्वामी, महेश गुरव, यशवंत गुरव यांच्यासह अन्य 5 पुजारी हे देखील एकादशीची महापूजा करतील. वारीच्या प्रवासात वारकरी अनेक खेळ खेळतात. यात रिंगण, कबड्डी, खो खो आणि इतर पारंपरिक खेळांचा समावेश आहे. हे खेळ वारीचा आनंद द्विगुणित करतात आणि प्रवासातला उत्साह देखील वाढवतात. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील पापरे येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं आगामी बालदिंडीचं आयोजन केलं.
या दिंडीमध्ये डोक्यावर पांढरी टोपी, पायजमा, बंडी, धोतर या पोशाखात मुलं आणि रंगीबेरंगी साड्या परिधान करून डोक्यावरती तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या. हातात भगवे ध्वज, टाळ मृदुंगाचा निनाद, त्याला विणेची साथ, ज्ञानोबा तुकोबाचा आणि विठोबा रुक्मिणीचा जयघोष करत गावातून निघालेल्या दिंडीनं पापरीकरांचं लक्ष वेधलं.